मला कधी वाटलंच नव्हतं अशी वेळ येईल आपल्यावर. ते वाट बघत होतो की कधी एकदा आईला जाऊन सगळं खरं खरं सांगतो आणि कधी तुला या घरची सून म्हणून मानाने या घरात घेऊन येतो. ते सगळंच विचित्र होत चाललं. मला खरंच कळत नाही की तू कसं हे सगळं सहन करतेस. माझ्यासोबत तुम्ही बी सहन करतच आहात की. आपण ह्या साखरपुड्याला होकार दिलाय कारण की आपल्याला मामाला शोधण्यासाठी वेळ हवाय. पण मला आता खरंच भीती वाटतेय. हा साखरपुडा झाला तर तुमचं साखरपुडा झाला तरी तुमचं माझ्यावरचं प्रेम थोडीच कमी होणार आहे. आदित्य सर, तुम्हाला इतका त्रास होत असून सुद्धा फक्त बाला शोधायला येळ मिळावा म्हणून तुम्ही हे समज करताय. माहित आहे मला, हे लग्न व्हावं ही देवी यांची इच्छा आहे. आणि जरी तुमचं लग्न झालं ना तरी मी तुमच्या प्रेमावर कधी बी संशय घेणार नाही. उलट मला तुमचा अभिमानच वाटेल की तुम्ही देवी यांची आज्ञा मोडली नाही. तशी वेळच येऊ देणार नाही मी. मारुती मामाचा जरा जरी तपास लागला ना, मी आईला जाऊन सगळं सांगून टाकणार आहे. काहीही करा, पण आता तो मारुती जिवंत परत येणारच नाहीये. साजिरी मॅडम आल्यात खाली. देवी यांनी बोलवलंय तुम्हाला. शोभून दिसतोय तुमच्यावर. तयार व्हा. पारू, तू मला सांग, तुझ्या मनात आदित्यबद्दल मैत्री व्यतिरिक्त काही भावना आहेत का? मैत्रीच्या नात्यापलीकडं कुठलं बी नातं नाही आमच्यात. आदित्य, मला तुझ्या तोंडून ऐकायचं, काय आहे तुमच्या नात्याचं सत्य? पारू बोलतीये ते खरं आहे. आमच्यात तसं कुठलंही नातं नाहीये. तुला माहितीये का, आता आपल्याकडे इतका कमी वेळ आहे. आदित्य आणि साजिरीचं लग्न करायचंय 4 दिवसात. काय 4 दिवसात लग्न करायचंय? आदित्यचं जर का लग्न होणार असेल तर ते पारुशीच होणार. पारूस या घरची सून होणार. दादा बस, तू पुन्हा पुन्हा तेच तेच का बोलतोयस? ती या घराची सून होऊ शकत नाही. तू कितीही विधी केलेस ना तरी सुद्धा हे लग्न होऊ देणार नाही मी. दादा चुकतोयस तू. तू चुकतेस अहिल्या. पारू, हे विधी सुरू आहेत, इतकं आनंदाचं वातावरण आहे, पण ह्या सगळ्यात माझा भाऊच नाहीये. आनंद विरून गेल्यासारखं झालंय. खरंच कळत नाहीये मला काहीच. घरात समधी तयारी सुरू झाली आहे. पण माझा बा हॅलो, कशी चालली तयारी? तुम्ही असं का करताय? मी आणि माझ्या बानं काय बिघडवलंय तुमचं? तुम्ही सोडा ना माझ्या बाला. सोडणार सोडणार सोडणार, आणि तसं आहे ना, तुझ्या बाचा काही उपयोग नाही. आणि तुला तुझ्या बाची जर काळजी वाटत असेल आणि त्याला जर जिवंत बघायचं असेल ना, तर तुझ्या नवऱ्याला सोडावं लागेल तुला. काय ग, तुला कळत नाही का?
त्या सयाजीला स्वतःच्या घरात ठेवून तुझ्या बाला काही मरायला सोडलंयस काय ते? नाही नाही हे बघा, तुम्ही माझ्या बाला प्लीज काय बी करू नका. तुम्ही सांगाल ते समजा करीन मी. मग जाऊन त्या आता सयाजीला सांग, त्या अहिल्याने आदित्याच्या लग्नाची तयारी खूप मोठी केली म्हणून. त्यात आडवा येऊ नको म्हणून आत्ता जाऊन सांग. हा साखरपुडा व्यवस्थित पार पडला पाहिजे आणि तू ही जबाबदारी व्यवस्थित पार पडशील ना. आणि नाही जर पडलीस त्याचे परिणाम काय होतील तुला माहिती आहेत. हे बघा, मी हॅलो हॅलो हारू, मला इतकी मज्जा येते ना तुझं असं पडलेलं थोबाड इकडून तिकडे फिरताना बघून. हारू, तू ना, मी त्या दिवशी बघ तुला गार्डन मध्ये जे जे सांगितलं होतं ते सगळं विसरलीस बहुतेक. मला तर परत सगळं रिपीट करावं लागणार. किती एनर्जी वेस्ट होते माझी माहिती आहे हे सगळं करण्यात. आता एकदा तुला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं होतं मी. तुझ्यासाठी पुन्हा एकदा आज रिपीट करते, पण हे बघ थर्ड टेलिकास्ट सेम मिळणार नाही परत. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन ऐक आणि तुझ्या ब्रेन मध्ये हे सगळं घुसव. ओके? तर हे काय बघतेस काय अशी? नजर खाली कर. हे काय ना, आता तुझी माझ्या नजरेत नजर घालून बघण्याची लायकी नाही राहिलेली. ठीक आहे? त्यामुळे डोळे खाली करायचे, फक्त कान उघडे ठेव. फर्स्ट, आता लवकरच तुझ्या नवऱ्याचं लग्न होणार आहे. सेकंड, ती साजिरी या घरची मोठी सून होऊन या घरात येणार. थर्ड, त्या आदित्याने तुला उगाच नादाला लावलं, तुझ्यासोबत टाइमपास केला. बघ ना, तुझ्यावर प्रेम आहे असं सांगून जेव्हा ऍक्च्युली बायको निवडण्याची वेळ आली, लग्न करण्याची वेळ आली, तेव्हा या घराण्याला शोभेल अशी, त्याच्या आई, तुझ्या देवी आईला आवडेल अशी, त्यांच्या क्लासला शोभून दिसेल अशी मुलगी शोधून तिचीच निवड केली. चौथं, तू मोलकरीण होतीस, मोलकरीण आहेस आणि कायम मोलकरीणच राहणार. पाच, तुम्ही गरीबडे तुमची नेहमी लायकी विसरता आणि उगाच मोठमोठी स्वप्न बघत बसता आणि मग असं थोबाडावर आपटता. पुढचा मुद्दा ना तर थोडासा नवीन आहे, नीट आहे का? आता ती साजिरी या घरची सून होऊन या घरात येईल, मग तुझ्यासाठी अजून एक मॅडम असणार, तुझी चमचेगिरी करायला, जी नेहमी करत असतेस ना या घरातल्यांची. आणि मग पारू, त्या मॅडमची खरकटी भांडी तुला घासावी लागणार, तिचे युज्ड क्लोथ्स ते वॉश करावे लागणार, तिच्या चपला उचलाव्या लागणार. हे सगळं फक्त इमॅजिन करूनच मला किती भारी वाटतंय तुला माहितीये. जेव्हा मी प्रत्यक्षात हे सगळं घडताना माझ्या डोळ्यांनी बघेन तर बापरे बापरे, मला माझं काय होईल? मी अख्ख्या बंगल्यात नाचत सुटेन. हा, फक्त मध्ये मध्ये माझा मूड थोडा खराब होऊ शकतो, कारण तुझं थोबाड दिसेल ना, तू तर बंगल्यातच असशील कायम मोलकरीण बनून. मोलकरीण बनून तरी मी या घरात राहीन, पण तुमचं काय? तुम्ही तर असून नसल्यासारखे आहात. तुमचे दिवस भरत आले दिशा मॅडम, त्यामुळं स्वतःकडे लक्ष द्या. इतकं सगळं होऊन सुद्धा तुझा हा माज उतरला नाहीये ना? बट नो वरीज, लवकरच मी हा माज सुद्धा उतरवून टाकेन. चल मूर्ख. ऐक ना, इथं कोणीही एक्साइटेड नाहीये. पहिली मेहंदी मीच काढते. हा का?
प्रथेनुसार सगळ्यात आधी नवरी मुलीच्या हाताला मेहंदी लागेल. त्याआधी कोणीही या मेहंदीसाठी आग्रह करू नका. तुम्ही आणि ही दिशा मिळालेल्या आहात का? पारू, औक्षणाचं ताट घेऊन ये. तुम्ही आता साजिरीच्या हातावर मेहंदी काढू शकता. अहिल्या, मी आलोय. दादा, दादा, मला माहिती होतं तू नक्की येशील. माझ्या भाच्याच्या साखरपुड्याच्या मेहंदीचा कार्यक्रम आणि मामाच हजर नाही असं कसं होईल? दादा ये, बस नाही ते. पारू, दादा, तू हे काय करतोयस? अरे, प्रथेप्रमाणे नवरीच्या हाताला आधी मेहंदी लागली पाहिजे. बरोबरच आहे की अहिल्या. ज्या नवरीच्या हातावर मेहंदी लागायला हवी तिच्याच हाताला मेहंदी लागते. दादा, हा मेहंदीचा कार्यक्रम फिसकटून तू योग्य नाही केलंयस. दादा, हे सगळं सोड ना. आपण साजिरी आणि आदित्यचा साखरपुडा सुरळीत पार पाडूया ना. नाही अहिल्या, मला हा साखरपुडाच मान्य नाही. त्यामुळे या साखरपुड्याचे कुठलेही विधी मी होऊ देणार नाही. तू असा का वागतोयस मला खरंच कळत नाही. एवढा हट्टाला का पेटलायस तू? पण दादा, मी साजिरीला माझी सून स्वीकारलंय, त्यामुळे हा साखरपुडा तर होणारच. माझ्या या निर्णयामुळे कदाचित तू आपलं हे नातं तोडूनही टाकशील, इथून निघून जाशील. पण दादा, माझा नाईलाज आहे. आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा मला करावाच लागेल. एक मिनिट अहिल्या. मी तुला तेव्हाही सांगितलं होतं आणि आज पुन्हा एकदा सांगतोय, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे? अगं, तुला कोणी सांगितलं मी इथून निघून जाणार आहे? अहिल्या, तुझा दादा तुला काय सांगतोय ते नीट समजून घे. तू या साखरपुड्याचा हट्ट सोडून दे.
माफ करा. साजेरीची निवड माझ्या भाच्यासाठी मीच केली होती, पण आता हा साखरपुडा नाही होऊ शकत. दादा अहिल्या, थांब. या तुम्ही. आम्हाला माफ करा. दादाच्या गैरसमजामुळे आपल्याला हा मेहंदीचा कार्यक्रम रद्द करावा लागतोय. पण तुम्ही काहीच काळजी करू नका. उद्यापासून बाकीचे सगळे विधी व्यवस्थित पार पडतील ह्याची मी तुम्हाला खात्री देते. मी दादाला समजावते. उद्या भेटू. चल साजिरी. दादा आज चल, आपण आत बसून व्यवस्थित शांतपणे बोलूया. नाही अहिल्या, जोवर तू या लग्नातून माघार घेणार नाहीस तोवर मी तुझ्याशी बोलणार नाही. दादा या सयाजीचा नक्की काय प्रॉब्लेम आहे? हा का आडवा येतो या लग्नाच्या? काय काय चाललंय खरंच खरंच कळतच नाहीये. इकडे मामाचा तपास लागत नाहीये, त्या गुंडांच्या तावडीतून कसं सोडवायचं हेच कळत नाहीये. इकडे सया मामा आईला समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण तिला काय ऐकूनच घ्यायचं नाही. लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे. अरे आज जर सया मामा आला नसता ना तर आईनी तुझ्या आणि साजिरीचा मेहंदीचा कार्यक्रम पण उरकला असता. तर सया मामा तुमच्या बाजूनी आहे तर मारुती मामा अडकलाय. काय सिच्युएशन आहे यार. तो जर आपल्या सोबत असता तर ऍटलीस्ट तू आणि पारुलनी दोघांनी मिळून आईला सांगितलं तरी असतं ना. प्रॉब्लेम आहे ना, आईला आता काही सांगता येत नाही. आणि मला तर आता असं वाटतं ना, आईला सांगूनही काही उपयोग नाही. तू बघतोयस ना, त्या दोघांचाही ना इगो आडवा आला. सयाजी मामा आमच्यासाठी लढतोय आणि आईला या घराची आबरू सांभाळण्यासाठी माझं साजिरी सोबत लग्न लावून दाखवायचं. आणि मारुती मामाच्या टेन्शनमुळे पारूला काही बोलताही येत नाहीये. अरे मग तू काय लग्नाला उभं राहणार आहेस का? अरे यार का असं वाटतंय ना, मीच कुठेतरी पळून जातो म्हणजे हा सगळा प्रश्नच मिटला. काही बोलू नको. बघ शांत डोक्याने विचार करायचा आपल्याला. आणि फॉर द मोमेंट तू मारुती मामाचा विचार करणं सोडून दे. प्रायव्हेट डिटेक्टिव्हशी बोलणं सुरू आहे माझं. हां, मी चौकशी करतो आणि तुला कळवतो. ओके, आलोच. हॅलो. तुला एक काम सांगितलं होतं ना, त्या सयाजीला जाऊन सांग म्हणून. का नाही केलंस? नाही ते हे बघ, तुला आताच सांगून ठेवतो. या तुझ्या मामामुळे जर लग्नात काय अडथळा आला ना तर या म्हाताऱ्याला ते संपून टाके ना. नाही नाही नाही, प्लीज ऐका माझं. हे बघा, तुम्ही जसं म्हणाल ना तसंच होईल. मारुती मामाला काही करू नका प्लीज. दादा यांच्यापर्यंत वेळोवेळी या अपडेट्स पोचतायत कशा यार?